अजित पवार 9 तारखेला म्हणजे 9 फेब्रुवारी 2026 ला वापस येणार. अजित पवार जिवंत आहेत. अशा प्रकारच्या जे काही सोशल माध्यमावर बातम्या होत्या. त्या बातम्यांचं नेमकं आता काय होणार? किंवा अजित पवार आज 9 तारीख आहे, तर मग वापस येणार आहेत का? आणि खरंच अजित पवार जिवंत आहेत का? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे अजित अनंतराव पवार, अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्या निधनामध्ये आतापर्यंतच्या नाही त्या गोष्टी पुढे आल्या आणि ज्या गोष्टीमुळे अवघ्या महाराष्ट्राला शंका निर्माण झाल्या. खरं तर अजित पवार जिवंत आहेत अशा प्रकारच्या बातम्या यायला लागल्या. अशा प्रकारचं सोशल माध्यमावर सांगितलं जाऊ लागलं आणि का सांगितलं जाऊ लागलं याच्या मागची महत्त्वाची कारण अजितदादांचा जो अपघात झाला त्या अपघातामध्ये सुद्धा काही संशयास्पद गोष्टी पुढे आल्या. त्या म्हणजे अजित पवारांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेमध्ये काही गोष्टी बातम्या आल्या. त्यामध्ये अजित पवार यांच्या हातामध्ये घड्याळ आहे किंवा अजित पवारांच्या हाताच्या घड्याळावरून अजितदादांची ओळख पटली आहे अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं. मात्र ते घड्याळच गायब आहे. ते घड्याळ सापडलंच नाही. अशा प्रकारची जी नंतर माहिती आली, जी बातमी आली, पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिली की अजित पवारांचं जे घड्याळ होतं ते घड्याळच सापडलं नाही. मग अजित पवारांची ओळख कशी पटली? तर अजित पवारांची ओळख ही त्यांच्या कुडत्यावरून म्हणजे अंगात घातलेल्या कुडत्यावरून पटली अशा प्रकारचं सांगितलं गेलं, कारण कुडत्याचा तुकडे बिकडे काहीतरी त्यांना सापडले आणि त्या ठिकाणी त्यांची ओळख पटली. ठीक आहे. मग एवढं झालं, त्यानंतर सगळ्या गोष्टी घडण्यात आल्या. कुठेतरी महाराष्ट्राला शंका निर्माण झाली की अजित पवारांची ओळख ही घड्याळावरून झाली असं सांगितलं असताना आता मात्र हे नेमकं काय घडलं, काय झालं, अशा प्रकारची माहिती तिथे सांगण्यात आली. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अजित पवारांचं जे काही विमान होतं त्या विमानामध्ये 5 प्रवासी होते की 6 प्रवासी होते, हा सुद्धा मुख्य प्रश्न होता. मग अजितदादांच्या विमानामध्ये जे काही लिस्ट आली होती, तिथे पॅसेंजरची लिस्ट आहेत, त्यामध्ये पिंकी माळेचं नाव हे पॅसेंजर लिस्ट मध्ये टाकल्याचं सांगितलं गेलं आणि त्याचमुळे हा सगळा गोंधळ झाला की 5 लोकही आणि एक पॅसेंजर पिंकी माळी. म्हणजे या सगळ्यामध्ये गोंधळ इथं उडालेला आहे की पिंकी माळेचं नाव हे पॅसेंजर लिस्ट मध्ये आलं होतं, जे की फ्लाईट अटेंडर होत्या ते पिंकी माळी, आणि त्यामुळे अजित पवारांच्या विमानात 6 माणसं आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर हे सगळं समोर आल्यानंतर, सगळा गोंधळ उडाल्यानंतर, लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्यानंतर लक्षात आली ही गोष्ट डीजीसीएच्या की फक्त 5च मृत्यू तिथे सापडलेले आहेत किंवा 5च जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 5च माणसं त्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानातून सापडले आहेत. त्याच्यामुळे अजित पवारांचं जे काय आहे त्याच्यामध्ये 6 जण नव्हते तर 5 जणांचेच मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारची माहिती आली. पण हे सगळं असताना अजित पवारांच्या या सगळ्या गोष्टीवरून किंवा या सगळ्या सीसीटीव्ही न मिळाले असतील किंवा सगळ्या गोष्टीवरून वाटत होतं लोकांना, गावागावात चर्चा सुरू झाली की कुठेतरी अजित पवार जिवंत आहेत. पण आता या सगळ्या माध्यमातून काही लोक म्हणाले की दादांचा जे काय डीएनए टेस्ट झाला नाही, अजित पवारांची डीएनए टेस्ट कुठेतरी झालेली नव्हती. तर ती नेमकं काय आणि काय खरं काय खोटं? तर याच्यामध्ये अजित पवारांची कुठंही डीएनए टेस्ट झाली नाही असं नाही. त्या ठिकाणी अजितदादांचा जे आहे डीएनए टेस्ट करूनच बॉडी जी आहे ती कुटुंबाला सुपूर्त करण्यात आली होती. त्याच्यामुळे अजित पवारांचं जे काही आहे ते देहांत किंवा मृत्यू त्या ठिकाणी अपघातामध्ये झाला होता किंवा झाला आहे. त्याच्यामुळे अजितदादा आता या दुनियेतून निघून गेलेले आहेत. वाटत आहे आपल्या सगळ्यांना की अजित पवार जिवंत असावे किंवा अजित पवारांचं जे काय आहे ते मृत्यू झालेला नसावा. पण हे अटल सत्य आहे की एकदा माणूस मातीआड गेलेला पुन्हा कधीच दिसत नाही आणि तसंच आता अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही आता अजित पवार जिवंत नाही आहेत, 9 तारखेला कुठलेही वापस येणार नाही आहेत आणि या सगळ्या फक्त शंका होत्या आणि त्या शंका असताना कुठेतरी लोकांचे जे काय सोशल माध्यमावर जे अफवा पसरल्या गेल्या आणि कुठेतरी अफवा आहेत या सगळ्या गोष्टी आता सगळं काही समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे अजित पवार आपल्याला कायमचे सोडून गेलेले आहेत हे मात्र अटल सत्य आहे. आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल, या सगळ्या अफवांबद्दल किंवा सगळ्या
माहितीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.